काही ब्रँड आपल्याला त्यांच्या जाहिरातींमुळे लक्षात राहतात। तुमचं बालपण जर 1980च्या दशकात गेलं असेल तर टीव्हीवर रोज लागणारी वॉशिंग पावडर निरमा, इसकी झाग ने जादू कर दिया ही जाहिरात आणि जाहिरातीतला पांढरा फ्रॉक आणि त्यावर लाल रंगाची फ्रिल असलेली मुलगी नक्कीच आठवेल। लिटिल गर्ल आणि अटली बटरली डिलिशियस म्हणणारी अमूल गर्ल इतकाच लोकप्रिय हा चेहरा होता। पण ही निर्मा म्हणजे करसनभाई पटेल यांची मुलगीच होती आणि कार अपघातात मरण पावलेल्या आपल्या छोट्या मुलीला करसनभाईंनी असं जाहिरातीच्या रूपात अमूर्त केलं होतं। निर्मा ब्रँडची कहाणी ही अशी दुःखाची किनार असलेली कहाणी आहे। आज तीच जाणून घेऊया। 1960च्या दशकात करसनभाई पटेल यांचं कुटुंब गुजरातच्या रुपूर भागात राहत होतं। करसनभाई गुजरात सरकारच्या खाणकाम विभागात केमिस्ट म्हणून काम करत होते। दिवसभराचं काम संपलं की घरच्याच मांगरामागे असलेल्या 10 बाय 10 फूट खोलीत ते कसलेचे प्रयोग करत असायचे। रसायनशास्त्र त्यांचा विषय होता। त्यांची छोटी मुलगी निरुपमावर त्यांचं खूप प्रेम होतं। पण एकदा त्यांच्या ध्यानीमनीही नसताना निरुपमा शाळेतून घरी येत असताना तिला एका कारने धडक दिली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। करसनभाई कोसळलेच। पुढचे काही दिवस त्यांना शुद्धही नव्हती, पण त्यांनी स्वतःला सावरलं ते एक निर्धार करूनच। आपल्या गमावलेल्या मुलीला त्यांना जिवंत करायचं होतं, नव्हे अजरामर करायचं होतं। ते नव्या जोमाने कामाला लागले। अंधाऱ्या खोलीतले प्रयोग आता पूर्ण होत आले होते आणि नवीन उत्साहाने ते कामाला लागले। त्यांनी बनवलेली पिवळी पावडर त्यांनी स्वच्छ पिशवीत मोजून भरली आणि त्यावर आपल्या मुलीचाच एक जुना त्यांचा लाडका फोटो चिकटवला आणि निर्मा वॉशिंग पावडर म्हणून ही पिशवी ते जवळच्या दुकानात विक्रीसाठी घेऊन गेले। त्यांची मुलगी निरुपमाला ते लाडानं निर्मा म्हणायचे, म्हणूनच त्यांनी मुली इतकं प्रेम असलेल्या आपल्या या ब्रँडला निर्मा हेच नाव दिलं होतं। त्यांनी रात्रंदिवस एक करून कपडे धुण्याची पावडर बनवली होती। त्या काळात अजूनही बायका रिठा, लॉन्ड्री सोप म्हणजे रेझिनपासून बनवलेला एक साबण अशा वस्तूच कपडे धुण्यासाठी वापरायच्या। बाजारात हिंदुस्तान युनिलिव्हर या पाश्चात्य कंपनीचा सर्फ हा साबण मिळायचा, म्हणजे त्याची पावडर मिळायची, पण ती सर्वसामान्यांना परवडणारी नव्हतीच आणि वॉशिंग पावडरची संकल्पनाच म्हणावी तशी रुळली नव्हती। अशा वेळी करसनभाई यांनी काही वर्ष केमिस्ट म्हणून मिळालेल्या आपल्या ज्ञानाचा उपयोग करून तात्पुरती प्रयोगशाळा उभारून ही नवीन पावडर बनवली होती। ती तयार झाली आणि तिला निर्मा हे नाव मिळालं आणि सुरू झाला करसनभाईंच्या सायकलवरून या निर्माच्या ब्रँडचा प्रवास। कारण सुरुवातीला करसनभाई फक्त आपल्या ऑफिसमध्ये सायकलवरून जातानाच ही वॉशिंग पावडर वाटेत घराघरांमध्ये जाऊन विकायचे। एका दिवसाला त्यांची 10 ते 15 पाकिटं खपायची। घरोघरी जाऊन विकण्यालाच त्यांनी प्राधान्य दिलं होतं। त्यांचा भर होता भारतीय गृहिणींना स्वस्तातली पण कपडे स्वच्छ करणारी पावडर बनवून देण्यावर। सर्फ तेव्हा 13.5 रुपयांना मिळत होता, तेव्हा निर्मा पावडर ते 3 रुपयांना विकत होते। करसनभाई निर्मा वॉशिंग पावडरचा 1 मॅन शो होते। तेच पावडर बनवायचे, ती विकायचे आणि हिशोबही तेच ठेवायचे। हळूहळू आवाका वाढत गेला। लोकप्रियता वाढली तशी आजूबाजूचे दुकानदार त्यांच्याकडून पावडर विकायला घेऊन जाऊ लागले आणि निदान आजूबाजूच्या परिसरात निर्माचा ब्रँड तयार झाला। त्यांनी पाकिटं आता छापून घेतली आणि पॅकेजिंगला सुरुवात केली। काही माणसं कामावर ठेवली। हा 1970चा काळ होता। सगळं काही चांगलं चाललं होतं। निर्मानं मुलीच्या दुःखातून करसनभाईंना बाहेर काढलं, पण दुकानदार आणि त्यांच्याकडून पावडर विक्रीसाठी नेणारे इतर सेल्समन पैसे थकवायला लागले। प्रसंगी उधारीवर माल न्यायला लागले आणि मग खूप चांगला चालत असूनही व्यवसायाचं गणित मात्र बिघडत गेलं। अशातच 1980च्या सुरुवातीला एकदा करसनभाईंनी त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना निर्माची पाकिटं दुकानदारांकडून परत आणायला सांगितली। कामगारांना वाटलं आता ते धंदा बंद करणार, निर्माचा कारभार आटोपणार। पण करसनभाईंच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू होतं। ते काही दिवस आपल्या जुन्या 10 बाय 10च्या खोलीत एकटेच बसले होते आणि तिथून बाहेर आले ते नवीन कल्पना घेऊनच। आता ते आजूबाजूचे सेल्समन आणि दुकानदार यांच्यावर अवलंबून राहणार नव्हते, तर सर्फने जे केलं ते करणार होते, पण देशी रूपात।
पाकिटावर निरमा गर्लचा फक्त फोटो होता, आता त्यांनी टीव्हीवर जाहिरातींच्या माध्यमातून निरमा गर्लला जिवंत केलं. तेव्हाच्या काळात लोकप्रिय असलेली जिंगल्स त्यांनी लिहून घेतली आणि मग टीव्हीवरून रेखा, जया, हेमा आणि सुषमा अशा महिलांना या जिंगलच्या माध्यमातून साथ घातली. निरमाच्या या ॲड कॅम्पेननं वॉशिंग पावडर उद्योगाचा चेहरामोहराच बदलून गेला आणि गुजरातपुरते सीमित असलेले करसनभाई अख्ख्या देशाला माहीत झाले. 1985 नंतरची 2 दशकं निरमा पावडर आणि तिची गिरकी घेणारी मुलगी तसंच इतर जाहिरातींनी गाजवली. चक्क सर्फ या बहुराष्ट्रीय कंपनीला आव्हान देत करसनभाई देशातील एक आघाडीचे उद्योजक बनले. निरमा सुपरच्या दीपिकाजीही अशाच गाजल्या. करसनभाई यांचा अभ्यासू स्वभाव, हटके विचार करून नवीन आव्हानं स्वीकारण्याची वृत्ती, ग्राहकांना त्यांच्या पैशाचं मोल देणारी सेवा, एका वेळी एकच उत्पादन निवडून त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचं धोरण आणि ब्रँड बिल्डिंगवर घेतलेली मेहनत, यातून निरमा समूहाला हे यश मिळालंय. निरमाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणखी कुठल्या ब्रँडविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल तेही आम्हाला सांगा. आणि हो, हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका.